श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. इंग्रजी नवीन वर्ष 1 जानेवारी 2025ला सुरू होणार आहे. म्हणजेच उद्या 31 तारखेला आपण बघा जे काही इंग्रजी नवीन वर्ष सुरू करणार आहोत. भले आपण बघा मराठी नवीन वर्ष हे चैत्र महिन्यात सुरू होते. रोजचे जे काही व्यवहार आहेत तर ते आपण 1 जानेवारीलाच सुरू होतो. आपण कितीही नाही म्हटलं तरी पण बघा आपण नाकारू शकत नाही. ज्या पद्धतीने आपण मराठी नवीन वर्षाचे स्वागत करत असतो त्याच पद्धतीने इंग्रजी नवीन वर्षाचे स्वागत करायलाच लागणार आहे. कारण कॅलेंडर बदलणार आहे, तारखासुद्धा बदलणार आहेत. म्हणून त्याच पद्धतीने एक सकारात्मकता नवीन वर्षाचे स्वागत करायचं आहे. 2024 खूप काही चांगलं वाईट दिलं आहे तर प्रत्येकाच्या आयुष्यात आलेलं आहे, ते गेलेलं आहे, गेलं सुद्धा आहे. तर ते गेलं सुद्धा नको आहेत त्या गोष्टी तरी सुद्धा त्यांना घेऊन चालावंच लागतं. आपलं हेच तर आयुष्य आहे. तर 2025 मध्ये आपल्याला महाराजांसमोर एक संकल्प करायचा आहे. तुम्ही करून बघा काय मिळतं. संकल्प करून तुम्हाला लाखो रुपये मिळणार आहेत का? मी बघा असं अजिबात म्हणणार नाही, पण हो, भरभरून स्वामी कृपा आनंद मिळणार आहे याची तुम्हाला शाश्वती देते. तर बघा सर्वसामान्य माणूस माझ्याकडून सेवाच होत नाही, माझं लहान बाळ आहे, घरात मांसाहार केला जातो, घरात कोणी पाळत नाही, माझी इच्छा असून सुद्धा मी स्वामी सेवा करू शकत नाही, असं असंख्य माणसांना बघा संसारित अडचणी असतात. त्यातून मार्ग मिळण्यासाठी होईल अशी आपण तोडकी मोडकी सेवा करत असतो. खरं तर स्वामी सेवेला कुठलेही सोहळा पाळायचा नाही. तर आजही महिला बघा कमेंट करतात की महाराजांची सेवा नेमकी कशी करावी, काय करावी, काय करावं लागतं. तर महाराजांची भीती वाटते. महाराजांना काय घाबरायचं. आपण बघा आपले आई वडील भाऊ सगळं महाराज आहेत. येणारं 1 तारखेला पुढच्या वर्षीचे पहिला दिवस तर सकाळी दुपारी संध्याकाळी संकल्प करा की महाराजांकडे आपल्याला शारीरिक मानसिक त्रास होत असतो, कष्ट करत असतो. आपण बघा आपल्याला नेहमी बरोबरी करत असतो, ह्याचं ते त्याचं ते. तर नवीन वर्षाचं 2025ला आपल्याला सुरुवात करताना महाराजांकडे बघा संकल्प करा की संकल्प कसा करायचा तर ते थोडक्यात सांगते. तर उजव्या हातात पाणी घ्यायचं आहे, हळदी कुंकू अक्षदा फूल घ्यायचं आहे, तुमचं गोत्र माहिती नसेल तर काश्य गोत्र तुमचं नाव घ्यायचं आहे. महाराजांकडे विनंती करायची आहे. महाराजांना बघा आपल्याला विनंती करायची आहे की या 2025 मध्ये संकल्प करताना दररोज 1 माळी केल्याशिवाय मी झोपणार नाही, दररोज नामस्मरण केल्याशिवाय मी झोपणार नाही, दररोज स्वामी चरित्र सारामृत 1 अध्याय वाचल्याशिवाय मी झोपणार नाही, असा संकल्प करा. त्याच्यामध्ये अखंड हा शब्द वापरू नका. संकल्प करताना अखंड तर महिलांचे बघा सूतक मासिक धर्म गावाला जावं लागतं. तर सुख दुःख आपल्या आयुष्यात असतं. तर बऱ्याचशा जबाबदारी असतात. त्याच्यातून सुद्धा आपल्याला दररोज संध्याकाळी महाराजांचे नामस्मरण केल्याशिवाय मी झोपणार नाही. ज्या दिवशी मांसाहार खाणार आहे त्या दिवशी तुम्हाला सेवा करू नका. तर दररोज नित्यनेमाने तुम्ही 3 अध्याय 11 माळी तर ते 11 माळीमध्ये तुम्हाला 1 माळ गुरूंसाठी असते, 1 माळ कुलदेवांसाठी असते, पितरांसाठी असते, काम क्रोध मद मोह या सगळ्यांसाठी असते, शेवटची माळ ती आपल्यासाठी असते. तर 11 माळी ज्यांना बघा शक्य होत नाही तर त्यांनी 1 माळ तरी करायची आहे. तर कुठलेच नियम अटी नाही आहेत. तर तुम्हाला 3 अध्याय पठण करा. 3 अध्याय पठण करायला तुम्हाला फक्त 5 मिनिटं लागणार आहेत. ताई आमच्याकडे वेळच नाही. या 24 तासामध्ये किती वेळ आपल्याला बघा वेस्ट करत असतो. तर तुम्ही बघा बराबरी करण्यापेक्षा, लोकांची निंदा मस्ती करण्यापेक्षा, लोकांचा विचार करण्यापेक्षा त्याच्यापेक्षा बघा महाराजांची सेवा केली तर लाखो पटीने चांगलंच आहे. ती सेवा आपल्या आयुष्यभर आपल्या सोबत असते. लक्षात घ्या. माझ्याकडून महाराजांनी हवी तशी सेवा करून घेतली नाही असं म्हणायला हरकत नाही. महाराजांची कृपा 2025 मध्ये 1 तरी गुरुचरित्र पारायण करणार आहे. 2024 मध्ये नाही झालं तर त्या गोष्टी मी करणार आहे. तर आपल्याला डोकं शांत राहतं. मुलं हट्टीपणा करत असतात, तापटपणा करत असतात, त्रास देत असतात. तर त्याच्यात गुटमळण्यापेक्षा महाराजांचे नाही 11 माळी जप करता येत, फक्त तुम्ही 1 माळ तरी जप करा. मी आणि फक्त महाराज, माझं बाळ झोपलेलं आहे, रडतं आहे, किंवा बघा घरात स्वयंपाक करायचा आहे, या असंख्य प्रश्नांना सामोरे जात असताना तेव्हा कुठलाच प्रश्न आला नाही पाहिजे. अखंड श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ज्यांना वेळ आहे तर स्वामी चरित्र सारामृत तुम्ही 7 अध्याय तुम्ही पठण करू शकता. बऱ्याच महिलांना बघा गुरुचरित्र पारायण करायचं आहे तर चांगला पौष महिना चांगला आहे तर तुम्ही करू शकता. तर 11 गुरुवार करायचे असेल तर तुम्ही जे बघा 108 स्वामी चरित्र सारामृत तुम्ही पारायण करायचं आहे तर तुम्ही करू शकता. महाराजांची सेवा करायची आहे तर कुठलेच बंधन नाहीत. वार मूर्त
काही नाही आहे. जेव्हा वाटेल तेव्हा तुम्हाला महाराजांची सेवा करू शकता. 2025 मध्ये खरं संकल्प करा की माझ्याकडून महाराज तुम्ही सेवा करून घ्या. तुम्ही साक्षाला आहे. तुम्ही करता आणि करविता आहेत. मी कोणी नाही. माझ्या घरात 3 अध्याय 11 माळी वर्षाचे 1 किंवा 3 गुरुचरित्र पारायण केले जाते ना, त्या घरात कधीही बघा कशाचीही कमी पडत नाही. तुम्हाला भक्कम पैसा मिळतो असं मी अजिबात म्हणणार नाही, पण संकट, वाईट बाधा ते येत नाहीत. करता आणि करविता महाराजच आहेत. महाराजांना काही खायला घातलं किंवा काय डेकोरेशन करता हे फक्त आपल्याला मनाला छान वाटत असतं. महाराजांना हवा आहे तो तुमचा वेळ. तुमच्याकडे आहे का? हो, विचार करा. महाराजांना फक्त दिवसातील 10 मिनिटं द्यायचे आहेत. हो, तो वेळ द्यायचा आहे. तर काय होतं ना बघा, संकट आली की देव आठवतो. तुम्ही काय मी काय. तर कोणी जरी तुम्हाला जर गुरुवारी दररोज गेला तरी सोन्याहून पिवळं, पण जर नाही शक्य तर गुरूंचा वार गुरुवार आहे तर बघा, किंवा ज्यांना रविवारी सुट्टी आहे तर तुम्ही केंद्रात, मठात जाऊ शकता. नतमस्तक महाराजांना तुमचा वेळ पाहिजे आहे. त्यांचं जो नाम जपतो ना त्याला बघा आयुष्यभर जपत असतो. एवढं तर शाश्वती महाराजांनी दिली आहे. तर अजून आपल्याला काय पाहिजे आहे? जन्म मृत्यूच्या फेरीमध्ये पण देव ही लुडबुड करत नाही. कोणाचं कधी कुठे केव्हा सांगता येणार नाही. माझं आलं तर बघा मला पण जावंच लागणार आहे. याचा अर्थ देव वाईट आहे का? नाही, तर तो पदोपदी आपल्यासोबत असतो. आलं की बघा अडचणी, दुःख खूप आले आहेत तर महाराज तुम्ही माझ्यासोबत आहेत ना. तर हेच बघा इच्छा असते तर महाराज माझ्यासोबत आहेत. आपल्याला माहिती असतं की ती वाटचाली करतात, त्याच वाटचालीने करत असतो. प्रामाणिक कष्ट करत असतो ना, चांगल्या मार्गाने सत्कर्म करत असतो तर त्याच्या पाठीमागे देव आयुष्यभर असतो. म्हणून तुम्हाला सांगेल की या 2025 मध्ये एक शिस्त लावा की दररोज 14वा किंवा 18वा अध्याय पठण करेलच. नाही तर गुरुवारी 14वा अध्याय किंवा 18वा अध्याय पठण करेलच. गुरुचरित्र ग्रंथामध्ये पण सांगितलं आहे की देव तुमच्यावर कोपतो तेव्हा बघा गुरु तुम्हाला ताडतो. जेव्हा गुरु तुमच्यावर बघा नाराज होतो ना, गुरूंचा कोप होतो ना, तेव्हा देवही काही करू शकत नाही. 14वा अध्याय किंवा 18वा अध्याय जर गुरुवारी तुम्ही पठण करा तर बघा पारायण करा. ज्यांना अतिशय वेळ नाही आहे, बिझी लोक आहेत, तर देवदेव करण्याची इच्छा असते पण त्यांनाही नाही जमत, तर एक शिस्त लावा. जर गुरुवारी 18वा अध्याय 14वा अध्याय बाकीचे मी कामे करणार नाही पण मी या गोष्टी करणार आहे, या गोष्टीची शिस्त लावा. की बघा मुलं हट्टीपणा करतात, तापटपणा करतात, त्यांना मी बालसंस्कारमध्ये पाठवणार आहे किंवा तुमच्याजवळ जर बाल उपासना जर असेल तर तिथे मी पाठवणार आहे. 2025 मध्ये आध्यात्मिकाची गोडी लागणार आहे मुलांना. तर 2025 मध्ये मुलांकडून अथर्वशीर्ष पठण करून घेणार आहे, कालभैरव अष्टकम पठण करून घेणार आहे. अशी त्यांना गोडी मुलांमध्ये बघा ती निर्माण करायची आहे. किंवा तुम्ही बघा दररोज विष्णू सहस्त्रनाम सुरुवात करणार आहे तर ते मी माझ्याकडून ते या 2025 मध्ये पूर्ण पाठ होणारच आहे. असे आपल्याला बघा एक संकल्प करा. 2025 मध्ये हे मी सगळं करणार आहे. घरात कटकट हो, भांडणं हो, कोणी काही बोलू न बोलू, तर आध्यात्मिक मध्ये बघा माझे चांगले वेळ जाणार आहे. तर माझे कर्तव्य पार पाडून आई बायको तर आपलं सगळं कर्तव्य पार पाडून उरलेला वेळ आहे तर ते महाराजांसाठी 10 ते 15 मिनिटं, जास्त नाही. तर हे संकल्प करून बघा. करता आणि करिता महाराजच आहेत. तुम्ही मी कोणी नाही. कोणाकडून किती सेवा करून घ्यायची आहे ते महाराजांवरच असतं. एक पावलं तर आपल्याला टाकावंच लागेल तर महाराज तुमच्यासमोर बघा 10 पावलं टाकतील. तर बघा तुम्ही जर शिस्तीचे असलात, कशाला करू का करू, तर महाराज पण तुमच्याकडे येणार नाहीत. तर बघा या 2025 मध्ये तर आपल्याला जेवढी जमेल तेवढी आपल्याला सेवा करायची आहे. तर बघा यावर्षीचा शेवटचा व्हिडिओ तुमच्यासोबत असणार आहे. पुढच्या वर्षी आपण भेटूया. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.